नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 स्पेशल न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोचेगावचे सुपुत्र तथा हातकणंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय अजय बापूसाहेब पाटील यांचा वाढदिवस यंदा कोणत्याही गाजावाजा, दिखाऊपणा किंवा अनाठायी चर्चा न करता अत्यंत साधेपणाने आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. दिवसभर हितचिंतक, मित्रपरिवार, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना सायंकाळी सुलोचना मल्टीपर्पज हॉल येथे समर्थकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजय पाटील यांच्या राजकीय, सामाजिक आणि जनहिताच्या कार्याचा गौरव केला. DS पाटील सर यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा व नेतृत्व गुणांचा विशेष उल्लेख करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. समस्त बाबर समाजाच्या वतीने बाळासाहेब बाबर यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तसेच अष्टविनायक तरुण मंडळ व चव्हाण परिवारांच्या वतीने MK चव्हाण यांनी प्रेरणादायी शब्दात सांगितले, पराभव हा यशाचा पाया असतो. पराभवाने न खचता नव्या जोमाने समाजासाठी उभे राहा असा संदेश देत त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संजय पाटील यांचे सहकारी प्रमोद सूर्यवंशी यांनीही त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा उल्लेख करून भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शनावेळी बोलताना अजय बापूसाहेब पाटील म्हणाले, माझ्या गावाने आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने मला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली आहे. एका पराभवाने मी खचणार नाही. गावाच्या विकासासाठी आणि समाज हितासाठी माझे कार्य यापुढेही अविरत सुरू राहील. माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने समजून घ्याव्यात. क्रिकेटमधील अनुभवाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, संघाची योग्य बांधणी केली तर विजय निश्चित असतो. येणाऱ्या काळात माझी टीम पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल आणि निश्चितच यश संपादन करेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साह निर्माण झाला. वाढदिवसानिमित्त खोची व परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तसेच समाज माध्यमांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव केला. याशिवाय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धाराशील माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, हितचिंतक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास ग्रामपंचायत सदस्य प्रमोद सूर्यवंशी, जय भवानी पतसंस्थेचे संचालक विरोचन सरकार, बबनराव पाटील, MK चव्हाण, चंद्रकांत घोडके, अमृतसिंह सरकार, अश्विन वाघ, मिलिंद सरकार, पांडुरंग चव्हाण, बाळासाहेब बाबर, DS पाटील सर, उत्तम पाटील, भाऊसो पवार, रामचंद्र मगदूम, बबलू सरकार, नंदकुमार आडके, शिवाजीराव इंगळे, हनुमंत पाटील, हर्षवर्धन चव्हाण, बाळासाहेब कुर्णे, अमोल पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील, वैभव पाटील, भागवत वाघ, रमेश जाधव, जयराज पाटील, शशिकांत गुरव, आनंद डवरी, प्रकाश गुडवडे, समस्त बौद्ध समाज, प्रमोद बाबर, युवा मंच, संपूर्ण पाटील परिवार तसेच खोची गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साधेपणा, स्नेह, जनसंपर्क आणि समाजसेवेचा संकल्प यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा वाढदिवस सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यानी अशाच स्पेशल बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी. युवा टाइम, युआर न्यूज. धन्यवाद. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.